आता एक लास्ट आपण गेम खेळूया. तुमचा डायलॉग फेमस झालेला की फळं द्या वगैरे फळं द्या. तर त्या रिलेटेडच गेम आहे. मी तुम्हाला काही सदस्यांची नावं सांगेन. त्या रिलेटेड तुम्ही सदस्यांना ती फळं किंवा भाज्यांची नावं देऊन आणि का ती तसे तुम्ही देताय नावं ते फक्त सांगा. अंकिता. अंकिता कोकणातला हापूस आंबा बघितल्या क्षणी म्हणजे आपल्याला तो आपल्याकडे हवा असा तो त्याचा हेवा वाटतो. गोड रसाळ तेवढीच तिची गोड वाणी आहे. गोड खूप छान विचार आहेत तिचे. तुम्ही कधी कधी आंबा कधी कधी खराब होतो तर तुम्ही त्याला नीट प्रिझर्व नाही करत. तुम्ही जसं त्याला ठेवाल ना तसा तो आंबा राहतो आणि त्या आंब्याचा म्हणजे गोडवा अख्खं जग त्याचं आतुरता असते प्रत्येकाला. तो आंबा कधी येतो आणि मी तो कधी खातो. सूरज. सूरज आहे ना, सूरज अक्रोडासारखा आहे. अक्रोड हा म्हणजे तो वरून दिसतो असा टणक पण आतनं खूप सॉफ्ट आहे तो. कारण मला आठवतंय घनश्याम जेव्हा आई बाबांची गोष्ट सांगत होता तेव्हा त्याने मला ते घनश्यामचे ते शब्द काही लक्षात राहिलेत की आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. तर आणि मग तो बोलत होता तर ते बोलत असताना ना म्हणजे जो रफ अँड टफ दिसणारा सूरज तो फक्त त्याच्या डोळ्यात मला आसवं दिसत होती. हुंदका पण नव्हता असं पण नव्हतं. तो नुसता घळा 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 रडत होता. म्हटलं आई आलं का यार बंदा. म्हणजे त्याला कळतं, त्याला जाणीव आहे आई बाबा म्हणजे काय असतात. जे नसतात ना त्यांना जास्त कळतात, ज्यांच्याकडे आहेत त्यांना कदर नाही साला लोकांना. तर तो तसा आहे. तो त्या वर्ण दिसताना कडक दिसतो पण आतमध्ये खूप पौष्टिक आणि खूप सॉफ्ट आहे तो. धनंजय. कारलंय. त्याचं म्हणजे फार काही रोज नाही त्याला बोलावंसं किंवा गप्पा करावं वाटतं. नको असं वाटतं. अभिजित. अभिजित आहे ना कशासारखं आहे अभिजित. भाजी पण अभिजित आईला कसं काय काय बरं. वर्षाताई. वर्षाताई खूप असं काय म्हणतात आपण त्याला अशी शिस्त आणि चटकन लक्षात नाही. बरं. निक्की. कडुलिंबू. हा नाही म्हणजे ते नकोच वाटतं. ते म्हणजे असं बघितलं की नको म्हणजे काय नको असं होतं. ते काही भाज्या नको वाटतात, काही फळं नको वाटतात. जान्हवी. जान्हवी काय म्हणतोय आपण फणसासारखी आहे ती. म्हणजे तिने पहिल्यांदा दाखवले काटेरी नंतर आत दाखवते गर. तो आता खरंच गर किती खाल्ल्याच्या नंतर त्याने कधी कधी त्रास पण होतो पोटाला. तर ताईंनी जरा जपून खावा तो गर असं वाटतं. काही वर्षाताईंबद्दल. वर्षा ताई आणि अभिजित. अभिजित इज लाईक यु नो काय म्हणता येईल अभिजितला फळ आता मला सगळ्यांना आवडणार. हा इज जेंटलमन. केळा येतो अभिजित केळ्यासारखा आहे पण त्याच्यावरनं कधी पाय घसरेल सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्या माझ्या टीम मेंबरना जर काळजीने राहा कारण तो कधी तुम्हाला त्याच्या सालीवरनं घसरवून पाडू शकतो. आणि वर्षाताई अशा एक सुरी एक असं ना असं कुठलं फळ आहे आपल्याकडे जे खाल्लं तरी चालतं नाही खाल्लं तरी चालतं. त्यांनी काही फार कुठलं फळ मला तूच सांग असं की ओके म्हणजे ते आलं तरी ठीक आहे. पेर हा त्याला फार ओके आहे ते खातो नाही खाल्लं तरी काय प्रॉब्लेम. ओके हा पेर हा फार त्याची अशी ग्रेट चव.